जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 13 जणांवर गुन्हा दाखल. कनवाड येथील उरुसात तमाशाच्या कार्यक्रमावेळी राडा. कनवाड तालुका शिरोळ येथे हजरत पीर जहानिया बाबा उरुसानिमित्त दर्ग्याच्या समोर लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम सुरू असताना अभिषेक नितीन खांडेकर वयवर्ष 22 राहणार कनवाड याला जातीवाचक शिवीगाळ करून तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत चाकू, फरशी, फायटरने मारहाण केल्याप्रकरणी 13 जणांवर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शुक्रवारी रात्री 12:30च्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद अभिषेक खांडेकर यांनी शिरोळ पोलिसात दिली आहे. अरबाज उर्फ अबू रफिक पटेल, मथिन बुरान, सोहेल बुरान, अरबाज बुरान, अलीम बुखारी, महम्मद इनामदार, कार्तिक कुपाडे पाटील, इरफान चेलू, रईस इनामदार, तोफिल इनामदार, शुभम जाधव, आकिब संदी सर्व राहणार कनवाड आणि इजाज इनामदार राहणार दानोळी या 13 जणांना शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. तर संशयित अरबाज पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अभिषेक खांडेकर, अंकुर खांडेकर आणि आदित्य कांबळे यांच्या विरोधातही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार कनवाड येथे उरुसानिमित्त लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम सुरू असताना संशयित आरोपींनी अभिषेक याला हिंदीतून जातीवाचक शब्द वापरून शिवीगाळ केली. तसेच तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी सुद्धा दिली. यावेळी संशयित अरबाज पटेल याने गए टाइम बच्चे इस टाइम छोडते नहीं असे म्हणून आपल्या हातातील चाकूने अभिषेक याला डोक्यात मारून जखमी केलं. तसेच संशयित इजाज इनामदार याने हातात फरशी उचलून फिर्यादी अभिषेक याचा भाऊ अंकुर याच्या पायावर टाकून जखमी केलं. तसेच फायटरने भीती दाखवून एकाला खल्लास करतो अशी धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान उरूस कमिटीने रात्री 2 वाजेपर्यंत तमाशाचा कार्यक्रम सुरू ठेवून पोलीस परवान्याचे आणि बंदी आदेशाचे उल्लंघन करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी शिरोळ पोलिसांनी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. केके न्यूज साठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.